ही गोष्ट विजयनगर मधल्या दोन एकदम विरुद्ध लोकांची आहे. एक होता धनवान व्यापारी उडंका. त्याचं घर दर दिवशी धान्याच्या पोत्यांनी भरलं जात होतं. आणि दुसरीकडे होता निर्धन बब्बन, ज्याच्या घरी धान्य सोडून होती तर केवळ रिकामी पोती, भांडी आणि निराशा. बब्बन उडंकाकडे मदत मागण्यासाठी गेला. घरात धान्याचं एकही कण नाहीये. धान्याचं एक पोत मला मिळू शकतं का? अरे जोवर तू आधीची उधारी चुकवत नाहीस तोवर मी तुला धान्याचा एक कण देणार नाही. पै पै जोडून आलाय मोठा मागायला. चल निघ इथून. ह्या गावात आता रोजगार देखील नाही आणि मदतगार देखील नाही. संपूर्ण परिवारासाठी तुम्ही एकटे का म्हणून शहरात जाल? आपण सगळे एकत्र जाऊ आणि एकत्र मेहनत करू. हो अगदी बरोबर. आम्ही तुम्हाला एकट्याला मेहनत करायला नाही देणार. मग मिळवा हात. हो हो का नाही छोट्या. बब्बनच्या कुटुंबाला प्रत्येक सिच्युएशन मध्ये युनाइटेड राहणं माहिती होतं आणि हीच बब्बनच्या परिवाराची ताकद होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बब्बन आणि त्याचं संपूर्ण कुटुंब शहरात जाण्यासाठी निघालं. हे थांबे. पुढे घनदाट जंगल आहे. रात्र देखील होत आली आहे. कुठे चालला आहात? आम्ही तर शहराकडे चाललोय. पुढे जाऊन रात्री विश्राम करू. ठीक आहे, पण सावधान राहा. नुकताच एक चोर आमच्या हातून सुटला आहे. अरे आमच्याकडून चोरी करून घेऊन जाण्यासारखं काही आहे का? चोर काय घेणार आमचं? चला येतो. ही जागा योग्य वाटते आहे. ही जागा आपल्यासाठी रात्री विश्राम करण्यायोग्य आहे. तुम्ही झाडाखाली नीट साफसफाई करून घ्या बरं. हो ठीक आहे. दादा, मी सुद्धा तुला मदत करतो. निर्मला, तू पाणी भरून घे. ठीक आहे. तुम्ही सगळे शेकोटी पेटवायचा प्रबंध करा. मी सुकलेली लाकडं घेऊन येतो. ठीक आहे बाबा. हे सगळे खाली तयारी करत होते आणि त्या झाडावर बसला होता चोरी केलेली नाणी घेऊन मोंगी. माहिती नाही ही लोक कुठून आली. नशीब वाचलो. चला, रात्रीच्या विश्रांतीची तयारी तर झाली, पण खायला मात्र काहीच नाहीये. अरे तू काळजी नको करूस. तो जो वर बसलेला आहे ना, तो सगळं पाहतोय. त्याला आपली मदत केलीच पाहिजे. वरती माझ्याशिवाय अजून कोण आहे? याला कळलं तर नाही ना की मी वरती बसलोय ते. जर त्याने आपली मदत नाही केली तर? आपली मदत करण्याव्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. जर त्याने आपली मदत केली नाही तर आपण सगळे मिळून त्याचे पाय धरू. तो दोर इथे ठेव. बांधण्याच्या कामी येईल. कधी बोलतोय की पाय असे पकडेन की सोडणारच नाही. कधी म्हणतोय की बांधून टाकेन. असं दिसतंय की हे महाराजांची लोक आहेत. यांचा ताळमेळ असा दिसतोय की जर यांनी एकत्र हल्ला केला तर माझं काही खरं नाही. चल पळ मुंगी. नाणी, ते पण सोन्याचे. वरच्याने तर आपली मदत केली. यामुळे तर आपलं आयुष्य सुरळीत होईल. का नाही छोट्या. आपण लवकर झोपूया. उद्या सकाळी आपल्याला निघायचं देखील आहे. अरे शहराकडे नाही, आपल्या गावाकडे. आले सकाळी सकाळी उधार मागून माझा संपूर्ण दिवस खराब करायला. पै पै जोडून.
अहो मी उधार मागायला नाही, फेडायला आलो आहे. काय आता नको असेल तर नंतर येतो. काय म्हणतोयस? अरे अरे आता ये पायी पायी जोडून. ही घ्या तुमची नाणी आणि ह्या नाण्यांच्या बदल्यात धान्याची पोती माझ्या गाडीत ठेवून द्या. काल तर उधारी फेडू शकत नव्हतास आणि आज मात्र उधारी फेडण्यासोबतच धान्य पण विकत घ्यायला आलायस. सगळ्या कुटुंबानं मिळून रात्रीमध्ये चोरी मारी तर नाही ना केली पायी पायी जोडून? नाही नाही मालक, झालं असं की बब्बनची गोष्ट ऐकून हावरट उडंकाने त्या झाडाखाली जाऊन एकी असण्याचं नाटक करण्याचा निर्णय घेतला. आता एकी दाखवायला तर लोक हवी ना, म्हणून त्याने त्याच्याच काही ग्राहकांना नाण्यांची हाव दाखवून त्याच झाडाखाली जाऊन बब्बन सारखं एकी दाखवण्याचा कट रचला. दुसऱ्या दिवशी तो देखील सामान घेऊन त्याच झाडाच्या दिशेने निघाला, जिथे आधीपासूनच बसलेला चोर मोंगी त्याची हरवलेली पिशवी शोधत होता. माझी नाण्यांची पिशवी, इतक्या दिवसांची मेहनत गेली पाण्यात. जागा तर हीच आहे, सामान उतरवा. ऐक, तू नदीवर जाऊन पाणी भरून घेऊन ये आणि तू लाकडं घेऊन ये रे. आणि तुम्ही काय करणार? केवळ आराम, वाद घालू नका. जा, आपल्या कामाकडे लक्ष द्या. हा, आणि लवकर या. आता तर फक्त थोडा वेळ वागायची. हे घ्या पाणी. एक काम कर. अरे आता कुठलं काम बाकी आहे? अरे मूर्खा, प्रश्न विचारायला सुरुवात कर. त्याच कामाची तर नाणी दिली तुला. हो, रात्री आराम करण्याची सगळी सोय तर झाली, फक्त खायला काही नाहीये. काळजी करू नका. तो जो वर बसलाय तो सगळं बघतोय ना, तोच आता आपली मदत करेल पायी पायी जोड. अरे हे सगळं काय मला आधी ऐकल्यासारखं वाटतंय. पण तो आपली मदत कशी करणार? आपण सगळे एकत्र आहोत, त्याच्याकडे दुसरा आता कोणता पर्यायच नाहीये. वर बसलेल्याला आपली मदत करायला यावंच लागेल. अच्छा, या मोरख्याचं म्हणणं तर त्याची स्वतःची माणसं ऐकत नाहीत, तर मग हा वर बसलेला तरी कसा ऐकणार? चल मुंगी, तुझ्या हरवलेल्या नाण्याची भरपाई करण्याची वेळ आलेली आहे. अरे काय करतोयस? असं करू नको. ही माझ्या मेहनतीची कमाई पायी पायी जोडून जमा केलेली आहे. अरे गप्पा बस, हलवाय ना तर इकडून सगळंच घेऊन जाईन. चल टाक सगळं सामान गाडीत. आलो होतो इथे कमावण्यासाठी, इथे मात्र सगळं कमावलेलं कमावून बसलो. अरे थांबा राजकुमार. नाही, मला राजकुमारी सोबत लग्न नाही करायचंय. जर असेच सगळे राजकुमार पळून जाऊ लागले तर मला माझा राजपाट सोडून दुसरीकडे जावं लागेल. नाही पिताश्री, असं नका म्हणू. मी लग्न करेन, मात्र माझी एक अट आहे. कसली अट? जो कोणी माझ्या सशांची पूर्ण 1 मास काळजी घेऊ शकेल, मी त्याच्याशीच लग्न करेन. ऐका ऐका ऐका, जो कोणी राजकुमारींच्या सशांची. आणि बघता बघता ही गोष्ट आगीसारखी पसरली. ही अट पूर्ण करण्यासाठी एवढेच राजकुमार आले. यांच्या ताब्यात ससे द्या. त्या सश्यांनी अशी धमाल केली की सगळे राजकुमार त्या सश्यांना सोडून धूम ठोकून पळून गेले. देश विदेशातील राजकुमार आले, मात्र या छोट्याशा सशांना सांभाळू शकले नाहीत. मला तर दूर दूर पर्यंत असं कोणीच दिसत नाही जो हे कार्य पूर्ण करू शकेल.
अति सुंदर. क्षमा महाराज, तुमची अट मी पूर्ण करेन. एक सामान्य मेंढपाळ? नाही, जर ह्याने अट पूर्ण केली तर माझी मुलगी तिचं संपूर्ण आयुष्य ह्याच्यासोबत घालवेल. आपल्या योजनेनुसार सध्या तरी आपल्याला आपले ससे ह्याच्या ताब्यात द्यावेच लागते. राजकुमारीजी, मी आजवर तुमच्या सशांना इतकं आनंदित कधी पाहिलं नाही. त्या मेंढपाळाच्या बासरीच्या सुरात नक्कीच काहीतरी खास आहे. असं होय? ही तर नवलाईची गोष्ट आहे. सेनापतीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर राजकुमारी तारा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून खात्री करण्यासाठी लपून छपून सगळं पाहू लागली. स्वतःच्या सशांना इतकं आनंदित पाहून तिचा विश्वासच बसेना. तेवढ्यात कीर्तीचे लक्ष राजकुमारीकडे जातं. अशा पद्धतीने त्यांची भेट होते आणि मग ते रोज भेटू लागतात. याबद्दल ऐकताच महाराज क्रोधाने लालबुंद होतात आणि कीर्ती अट पूर्ण करू शकणार नाही याची योजना बनवतात. अरे वा, हे ससे तर खूपच गोड आहेत. महाराज, माझ्या मुलीसाठी मी 1-2 घेऊ शकतो का? ह्यांच्या बदल्यात मी तुम्हाला सुवर्ण मुद्रा देईन. हो, का नाही. पण त्यासाठी फक्त सुवर्ण मुद्राच नाही तर माझं कार्य देखील करावं लागेल. जसं की घाणेरडे कपडे धुणं, थोडी मालिश करावी लागेल, माझे बूटही चमकवावे लागतील तुला. मला कोणी बघत तर नाहीये ना? या मेंढपाळाकडे असे कितीसे कपडे आणि बूट असतील. मी तयार आहे. अरे बापरे, एवढं काम. अरे, संपूर्ण गावाचं काम करून घेतलंस. आता तरी ससे देऊन टाक. हो, हे घे. अखेर मिळाला. महाराज, कुठे आहे ससा? हा बघ. वा महाराज, तुम्ही ससा नाही माझ्या समस्येचं समाधान घेऊन आला आहात. अरे हे काय झालं? थांब. तू तर खरंच खूप खास आहेस. महाराजांनी स्वतः तुला महालाची सैर घडवून आणली. आता ससा आणायची पाळी महाराणी केतकी यांची होती. अरे वा, तू तर खूप छान बासरी वाजवतोस आणि हे ससे किती गोड आहेत. असं वाटतंय मी ह्यांना माझ्यासोबत घेऊन जावं. ह्याच्यातला एक मला मिळू शकतो का? का नाही, पण माझी एक अट आहे. तुम्हाला माझी काही कार्य करावी लागतील. ते तर मला माहितीच होतं. या कक्षाचे खिडकी आणि दरवाजे बंद करा. लवकर करा. शाबास, आला मोठा माझ्या राजकुमारीशी लग्न करणारा. ऐका, सोहळ्याची तयारी करा. अहो
खिडकी का उघडली? काही दिवसांनी मुद्दत पूर्ण होताच कीर्ती राजकुमारीला लग्नाची मागणी घालण्यासाठी दरबारात पोहोचला. सर्व सशांना सुरक्षित पाहून महाराणी केतकीने कीर्तीच्या समोर एक विचित्र अट ठेवली. 3 पोती घेऊन या. ह्या तुला वस्तूनी नाही तर स्वतःच्या शब्दांनी तुला ते भरायचं आहे. तुला हे जमेल? तुमची आज्ञा असेल तर प्रयत्न करू शकतो मी. अवश्य. अनेक वर्षांपूर्वी एक राजा होता ज्याच्या भयाने संपूर्ण राज्य घाबरायचं. एकदा एका सामान्य मेंढपाळाने स्वतःचे कपडे धुवून घेतले, त्याच्या पायांना मालिश करायला लावली, बूटही चमकवायला लावले. याला तर सगळं माहितीये. त्या राजाचं नाव होतं भास्कर. पोता भरलाय, पोता भरलाय. मात्र अजून 2 पोती तर भरायची बाकी आहेत. एकेकाळी एक खूपच सुंदर महाराणी त्या महालात राहत होती. मात्र एके दिवशी त्यांनी एका सामान्य मेंढपाळाचं म्हणणं ऐकून त्याचे फाटलेले कपडे शिवले, त्याच्या मेंढराचे केस कापले. त्या महाराणीचं नाव होतं भास्कर. भास्कर. बस 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 बस. एकदा काय झालं, एक अतिशय सुंदर राजकुमारी महालात राहायची, जिचं एका मेंढपाळावर प्रेम होतं. ती त्याला भेटायला रोज डोंगरावर येऊ लागली आणि झालं झालं. शाबास, तू ह्या परीक्षेत देखील उत्तीर्ण झालास. तू खरंच बुद्धीचा भांडार आहेस. निसंदेह आम्हाला राजकुमारीसाठी तुझ्याहून चांगला वर नाही मिळू शकत. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.